देशाला ज्यांनी दिशा दिली, 2014 मध्ये देशाची सूत्र हातामध्ये घेतली आणि जगाच्या पाठीवर महासत्ता व्हावं ही स्वप्न आपण या ठिकाणी अनेक वर्ष पाहत होतो, पण त्या देशाला विकसित भारतामध्ये रूपांतर करण्याचा संकल्प घेऊन या महासंकल्प यात्रेमध्ये आपल्या सर्वांना एकत्र केलं। या महायज्ञामध्ये प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि आज देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालोय। अब की बार मोदी सरकारने या ठिकाणी सुरू झालेली यात्रा आता 400 पार न्यायची आहे आणि 400 पार नेत असताना कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातली दोन्ही शिलेदार या 400 पार मध्ये सामील झाले पाहिजेत, याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत। हा संकल्प कुणाचा आहे? हा संकल्प गोरगरीब जनतेचा आहे। हा संकल्प महाराष्ट्रातल्या देशभरातल्या असणाऱ्या सामान्य माणसाचा आहे। हा दुवा खऱ्या अर्थाने आहे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे त्यांच्या कर्तृत्वाच्या निमित्ताने निर्माण झालाय। एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा, कोणतंही पाठबळ नसताना, कोणतंही पाठीमागे राजकीय बलस्थान नसताना एक निष्ठेनं राष्ट्रप्रथम म्हणून या ठिकाणी कामाला लागतो, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो आणि आपल्या विचारानं, आपल्या वाणीनं, आपल्या कर्तृत्वानं हा संपूर्ण देश एक करतो। देश नुसता एक करत नाही तर एक संघ पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आणि आज जगाच्या पाठीवर जेवढे देश असतील त्यामधला आपल्या देशाचा आपला नेता एक वेगळं आढळ स्थान या ठिकाणी देशामध्ये निर्माण करतो। जग आपल्याकडे अपेक्षेने पाहतो। आपल्या नेत्याला आता फक्त राष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही तर जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे सन्माननीय या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आहेत की ज्यांनी देशाला या ठिकाणी एक वेगळं लौकिक जगभरामध्ये या ठिकाणी निर्माण केलं। मी असेन, संजय दादा मंडलिक साहेब असतील, आम्ही दोघं या ठिकाणी शिलेदार आहोत या विचाराचे, पाईक आहोत या भगव्याचे। जो पवित्र भगवा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या खांद्यावर दिला, जो पवित्र भगवा शिवछत्रपतींचा आहे, जो पवित्र भगवा प्रभू रामचंद्राचा आहे, तो भगवा पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून, मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी चाललेल्या वारीमध्ये सामील झालेलो आहोत। ही वारी जगन्नाथाची वारी आहे। हा रथ जगन्नाथाचा रथ आहे। धैर्यशील काय काम केलं याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगेन। या काळामध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली अशीच मोठी सभा होती आणि महायुतीची सभा कोल्हापूरच्या मातीमध्ये या ठिकाणी निर्माण झाली। मी त्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी कुणाला वाईट म्हणणार नाही, मी कुणाला शिव्या श्राप देणार नाही, मी चांगला आहे आणि त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून देईन म्हणून मी तुमच्याकडे मत मागितलं। माझ्या 5 वर्षाची जर कार्यकीर्द पाहिली तर मी कुणावरही टीका कधी केलेली नाही। मी करत असताना विधायक काम माझं ध्येय डोळ्यासमोर ठेवून, माझा परिवार म्हणजे माझा मतदारसंघ हे डोळ्यासमोर ठेवून मी काम करणारा एक कार्यकर्ता आणि मी उद्याची येणारी पहाट या मतदारसंघामध्ये विकासात्मक आणि रचनात्मक कामाची असली पाहिजे। या देशाला दिशा देत असताना प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करणारी असली पाहिजे। राष्ट्रीय प्रवाहामध्ये माझ्या मतदारसंघाला सामील केलं पाहिजे। जे काही या राष्ट्रामध्ये या ठिकाणी घडत आहे त्याची एक पंगत माझ्याही मतदारसंघामध्ये बसली पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे। आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटेल की मागच्या वेळी मी ज्यावेळी उभारलो त्यावेळी एक नवीन उमेदवार होतो, एका तरुणाला आपण संधी दिली। आज मी ज्यावेळी खासदार म्हणून 5 वर्ष काम केले, 3 वर्ष कोरोनामध्ये निधी आला नव्हता, निव्वळ 2 वर्षामध्ये 8,200 कोटी रुपयाची कामं करणारा हा खासदार धैर्यशील माने आपल्या सेवेशी परत या ठिकाणी उभा आहे। हे सेवेचं व्रत आहे, हे आई अंबाबाईनं या ठिकाणी आमच्या खांद्यावर दिलं आहे। कुठल्या दिशेला आपण जातोय, मी मागच्या वेळी ज्या दिशेला गेलो होतो त्याच दिशेमध्ये आज आहे। मी कधी दिशा बदललेली नाही। मी मागच्या पंचवार्षिकला सुद्धा महायुतीचा उमेदवार होतो, नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत होतो, या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो, सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो आणि आजही मी मागत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मत मागतोय। आणि जे पवित्र धनुष्यबाण माझ्या खांद्यावर मागच्या वर्षी होतं, मागच्या इलेक्शनला होतं, तेच धनुष्यबाण घेऊन मी आज या ठिकाणी आपल्या समोर येतोय। मी कुणाशीही विचारांची प्रतारणा केलेली नाही। गद्दार नहीं खुददार है हम, बड़ा साहब के वफादार है हम, भले ही उनके खून के नहीं
लेकिन उनके विचारों के सच्चे वारसदार है हम। त्यांच्या विचाराला सलाम करत सामान्य माणसाला ताकद देण्याचं या ठिकाणी काम एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्रपणे या ठिकाणी करतोय। माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आलेल्या माझ्या तमाम तरुण मित्रांना, वडीलधाऱ्या मंडळींना मला कळकळीची विनंती करायची। काही लोक अपप्रचार करतील, काही लोक तात्पुरता विचार डोळ्यासमोर ठेवतील, काही लोक तुमच्यापर्यंत नेगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतील, पण ही इलेक्शन कुणाच्यावर वाईट बोलून मतं मिळवण्याची इलेक्शन नाही। ही इलेक्शन राष्ट्रातल्या तरुणाईचं भविष्य घडवण्याची इलेक्शन आहे। ही इलेक्शन मोदी साहेबांचे हात बळकट करण्याची इलेक्शन। म्हणजे काय, ह्या देशाला नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर काय असावं, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या देशाला कशा पद्धतीनं बांधावं, या देशातल्या असणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी काय संकल्प केले पाहिजेत, हे संकल्प ठरवणारी सर्वोच्च परिषद म्हणजे लोकसभा आहे। आणि मी खासदार म्हणून काम करत असताना देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये त्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी काम करतो की ज्याच्या माध्यमातून तिथं वाढप्याचं काम माझं आहे। जिथं या ठिकाणी स्वयंपाक होतो तिथनं एक पळी माझ्या मतदारसंघामध्ये आली पाहिजे। माझ्या आई कायमपणे या ठिकाणी सांगतात, लग्न कुणाचंही असू दे, वाढपी बाकी आपला असला पाहिजे। त्याचं कारण असं आहे, पंक्तीमध्ये एक पळी जर जास्त पडायची असेल तर आपल्या विचाराची लोक तिथं असतील तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम त्याच्या हातनं त्या ठिकाणी होतं।